एसआयटी आणि पोलिसांच्या निशाण्यावरील भोंदू खरात विरोधात आता ईडीचाही फास. तब्बल 12 तास खरातच्या बंगल्याची झाडाझडती. पोलीस कोठडीत खरात मुलासाठी भावूक झाल्याची माहिती. खरातला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची मुलासह तब्बल 8 तास चौकशी. समता पतसंस्थेतील कोणतीही खाती उघडली नाहीत. सही बनावट असल्याचा प्रतिभा चाकणकरांचा दावा. पुणे महानगरपालिकेच्या पुनर्रचनेविरोधामध्ये सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्र्यांकडे धाव. राजकीय फायदा लक्षात घेऊन रचनेत बदल केल्याचा आक्षेप. पुनर्विचार करण्याची पत्राद्वारे मागणी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती. राज्यभरात भीम अनुयायांकडून मिरवणुकांचं आयोजन. तर दादरच्या चैत्यभूमीवरती राज्यपाल मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री बाबासाहेबांना अभिवादन करणार. जग पुन्हा एकदा युद्धाच्या उंबरठ्यावर. होर्मुझवरील नियंत्रणासाठी इराण आणि अमेरिकेमध्ये जोरदार चढाओढ. कोणत्याही क्षणी युद्धविराम संपुष्टात येणार. इस्रायलच्या धमकीमुळे टेन्शन वाढलं. सुरांच्या अथांग सागरामध्ये आयुष्यभर विहार करणाऱ्या, प्रत्येक भावनेला आपल्या आवाजानं स्पर्श करणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्यात आला. दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते. वयाच्या 93व्या वर्षी त्यांचं निधन झालं. अंत्यसंस्कारापूर्वी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. यावेळी देशभरातील राजकीय नेते, सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलंय. आशाताईंच्या अंत्यदर्शनाला आलेल्या कित्येक सेलिब्रिटी आणि राजकीय नेते आणि दिग्गजांनी आपल्या भावना या त्यांना अनावर झाल्या. दरम्यान ज्येष्ठ गायकांकडून आशाताईंना स्वरसुमनांजली वाहण्यात आली. अंत्यसंस्कारावेळी गायक सुदेश भोसले, अनुप जलोटा, शान यांच्याकडून आशाताईंना स्वरसुमनांजली ही वाहण्यात आली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं काल 93व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर काल आशाताईंचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी राजकीय क्षेत्रातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत मंत्री संजय शिरसाट देखील उपस्थित होते. त्यानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक नेत्यांनी आशा भोसलेंच्या पार्थिव दर्शनासाठी उपस्थिती लावली. सूरसम्राज्ञी आशा भोसलेंच्या पार्थिव दर्शनासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते. सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत आशा भोसलेंच्या पार्थिवाला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर आशाताईंच्या परिवारासोबत उद्धव ठाकरेंनी सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी आशाताईंच्या अचानक निधनामुळे मोठा धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं निधन झालं. त्यानंतर आशा भोसलेंचं पार्थिव हे त्यांच्या राहत्या घरी दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे देखील उपस्थित होत्या. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आशाताई भोसलेंना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंचं 93व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर आशाताईंचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी त्यांच्या राहत्या घरी ठेवण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातील दिग्गज आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रामधून क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यानं पत्नी अंजलीसोबत आशाताईंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर आशाताईंच्या कुटुंबियांशी चर्चा करताना सचिनला अश्रू अनावर झाले होते. यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं देखील आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात अष्टपैलू आणि दिग्गज गायिका आशा भोसले यांनी 8 दशकांहून अधिक काळ हिंदी आणि मराठीसह अनेक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी गायली. त्याच आशाताईंनी काल मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये 93व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर आशाताईंच्या राहत्या घरी चित्रपटसृष्टीतील विविध दिग्गजांनी पार्थिव दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. यावेळी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह, अभिनेत्री तब्बू, अभिनेत्री आशा पारेख, अभिनेता रितेश देशमुख, गायक सुदेश भोसले, अभिनेते राकेश रोशन यांच्यासह अनेकांनी आशा भोसलेंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मुंबईमध्ये लवकरच आशा भोसले संगीत अकादमी सुरू करण्यात येणार आहे.
राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय। याआधी आशा भोसलेंनी राज्य सरकारकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली होती। वांद्रे अंधेरी दरम्यान ही जागा असावी अशी त्यांची मागणी होती आणि या मागणीबाबत सरकारनं निर्णय घेतलाय। आता ही जागा शोधण्यासाठी माढ्याला आदेश देखील देण्यात आले। स्वर्गीय आशा भोसलेंच्या दुःखद निधनानं आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि त्यांनी एक प्रकल्प सुरू करण्याची विनंती केली होती माननीय मुख्यमंत्री महोदयांना। तर तो प्रकल्प पूर्णतेला नेण्यासंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी सूतोवाच केलेला आहे आणि राज्य सरकारच्या वतीने तो प्रकल्प पूर्ण केला जाईल। पुण्यात लवकरच लता आशा नावाचं अत्याधुनिक रुग्णालय उभं राहणार आहे। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन या नावानं हे रुग्णालय उभारण्यात येणार असून आरोग्य सेवेमध्ये मोठी भर पडणार आहे। एक अशी कल्पना सुचली की दिदीचा मास्टर दीनानाथ यांच्या नावाने मी हे रुग्णालय बांधलेलंच आहे। वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेलं रुग्णालय हे लता मंगेशकरांनी बांधलं डॉक्टर केळकरांच्या मदतीने आणि डॉक्टर केळकर आणि आम्ही सर्व मिळून दिदीच्या स्मरणार्थ हॉस्पिटल बांधणार होतो। तर काल असं आम्ही ठरवलं की दिदीबरोबर आशातीचं पण हॉस्पिटल बांधावं तिच्या स्मरणार्थ आणि ह्या हॉस्पिटलचं नाव द्यावं लता आशा मंगेशकर रुग्णालय। आणि मला खात्री आहे की एशियातलं हे मोठं हॉस्पिटल किंवा रुग्णालय होईल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती आहे। दादरच्या चैत्यभूमीवरती बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। अनेक मंत्री, अधिकारी आणि सामाजिक नेते ही उपस्थिती दाखवणार आहेत। मुंबईतील चैत्यभूमी आणि नागपूरमधील दीक्षाभूमी इथं आंबेडकर जयंतीनिमित्त अनुयायांकडून मिरवणुकांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे। साताऱ्यातील म्हसवड पिलीव इथं देवानंद गोंजारी या सेवानिवृत्त कलाशिक्षक यांनी कलेच्या माध्यमामधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अनोखी मानवंदना दिली आहे। भाकरीवरती बाबासाहेबांची विलोभनीय छबी साकारली आहे। बाबासाहेबांच्या आपल्या कलेमधून, कलरच्या सहाय्यामधून भाकरीवरती साकारलेली प्रतिमा ही सध्या सोशल मीडियावरती आकर्षणाचं केंद्र ठरते आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात आली आहे। वर्ध्यामध्ये आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरामध्ये रोषणाई करत जय्यत तयारी करण्यात आली आहे। या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे। दरम्यान मुंबईमधील वांद्रे वरळी सी लिंकवरती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बाबासाहेबांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाणे वैभव या वृत्तपत्राचे ज्येष्ठ संपादक मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलंय। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी युवा नेते जय पवार सध्या बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा करतायत। सिद्धेश्वर, निंबोडी इथं गावभेटी दरम्यान जय पवार यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला। त्याबरोबरच यावेळी अजाण सुरू होताच जय पवार यांनी आपलं भाषण हे थांबवलं आणि ती संपल्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली। यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय। गावभेटी दरम्यान स्थानिक प्रश्न जाणून घेताना जय पवार अजितदादांच्या आठवणीमध्ये भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळाले। एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हायरल फोटोवरून ओमराजे चांगलेच संतापलेत। कोरोना काळातील फोटो मॉर्फ करून व्हायरल केला जात असल्याचं ओमराजेंनी म्हटलंय। तर जाणीवपूर्वक फोटो व्हायरल करणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाईचा इशारा देखील ओमराजेंनी दिलाय। सर्वसामान्य जनतेला ओमराजे काय आहे, ओमराजे कुठून पुढे आला, ओमराजेनं काय संघर्ष केला आणि ओमराजे इथपर्यंत कसा आला याच्याबद्दल ज्ञान आहे। त्यामुळं
ह्या अशा गोष्टीबद्दल मला वाटतं वारंवार तेच सांगायचं, रोज तेच बोलायचं. ह्याच्यापेक्षा आपण आपल्या आपल्या कामात त्या ठिकाणी आपली ऊर्जा खर्च करणं गरजेचं आहे. ते आम्ही खर्च करत राहू. ह्याच्यावर बोलण्यापेक्षा जर खरंच काही वस्तुस्थिती असती हे असती तर आपण त्याच्यावर बोला, पण काहीच नसताना जर कोण काहीही बातम्या द्यायला लागलं तर त्याला कुठं उत्तर देत बसायचं. आता अशा फोटोतून आणि व्हिडिओमधून तुमच्याबद्दल एक संभ्रम निर्माण होतोय, तर कायदेशीर कारवाई कसा निश्चितपणे. धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत निवडणुकीतील अन्यायाचा पाढा वाचल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोलापुरात झालेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेला भाजपच्या दावणीला बांधण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय. तर या बैठकीला मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील हे उपस्थित होते आणि दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना शिस्तीबाबत खडेबोल सुनावलेत. एकमेकांमध्येच वाद होत असल्यावरून नाराजी देखील व्यक्त केली आहे. बीडच्या परळीमधील मस्साजोग सरपंच पोटनिवडणुकीसाठी एकूण 5 उमेदवार अर्ज दाखल झालेले आहेत. सरपंच संतोष देशमुख त्यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या मस्साजोग सरपंच पदाची पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंब आणि काही गावकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र मागील सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये 9 मतांनी पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी एंट्री करत उमेदवारी अर्ज याआधीच दाखल केलाय आणि त्यानंतर संजीवनी देशमुख, पंजाब देशमुख, करुणा स्वरूपानंद देशमुख असे एकूण 5 उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आले. अकोला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतला वाद हा टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं. विकास कामांसंदर्भात चर्चेदरम्यान सभापती विजय अग्रवाल आणि शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांच्यामध्ये जोरदार हमरीतुमरी झाली. या दोघांनी देखील एकमेकांना शिवीगाळ केल्याची माहिती आहे. तर यावेळी सभागृहामध्ये महापौरांसह महिला सदस्य देखील उपस्थित होत्या. या प्रकरणानंतर सागर भारुका यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय. बैठकीतून चालल्या गेले होते. त्यांनी त्या विषयावर चर्चा केली. त्यांना मी चर्चा करू दिली. त्यांना सांगितलं की मागच्या बैठकीची चर्चा आता होऊ शकत नाही. मागच्या बैठकीचा विरोध आज कसा नोंदवला जाईल. तर त्यांनी ज्या भाषेचा प्रयोग केला, त्यांनी जे अधिकाऱ्याबद्दल वारंवार ते बोलतात, अधिकाऱ्याला जे प्रेशरमध्ये घेण्याचा प्रयत्न करतात, दादागिरी करतात, त्याच्यामुळे त्यांना मी निलंबित केलं. पुराने दिन पे याद आ रहा मेरे को. अरे क्या थी इनकी अवस्था. ये इनकी लैंग्वेज देखो, टपोरी रहते ना, इससे भयानक टपोरी दिख रहे लैंग्वेज के. व्हाइट कपड़े पहनने से संस्कार नहीं आते. इनके संस्कार दिख रहे मेरे को सभापति के. ऐसी लैंग्वेज सदन में. एक तरफ तुम कहते माता बहना है सदन में, वहाँ माता बहना नहीं थी क्या. गाली गलौज करने का बिल्कुल राइट नहीं है. कोल्हापूरच्या करवीर पंचायत समिती कार्यालयामध्ये मोठा गोंधळ झाल्याचं समोर आलं. माहिती अधिकारी कार्यकर्त्यांनी पाणी पुरवठा विभागातील अधिकारी अनुप पाटील यांना शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय. गर्जना ग्रुपच्या दीपाली खारगे आणि प्रवीण भालेराव यांनी कार्यालयामध्येच आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. या प्रकरणानंतर संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे. जळगावमध्ये भाजपच्या महापौर आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर प्रदेश उपाध्यक्ष यांच्यामध्ये वाद झालाय. भाजपच्या महापौर दीपमाला काळे यांनी युती धर्म पाळला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रतिभा शिंदेंनी केलाय. मोहाडी परिसरामधील महानगरपालिकेच्या जागेवरती अतिक्रमण काढण्यावरून हा वाद रंगलाय. मोहाडी शिवारामधील मनपा भूखंडावरती काही आदिवासींनी अतिक्रमण केलंय असून बेकायदेशीर असल्यामुळे ते काढण्यावरती महापौर दीपमाला काळे या ठाम आहेत आणि दरम्यान हे अतिक्रमण हटवण्यास प्रतिभा शिंदेंनी विरोध केलाय. त्यामुळे जळगाव पालिकेमध्ये सध्या भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद पाहायला मिळतोय. खरं हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणजे सत्तेमध्ये असणाऱ्या महापौरांनी आमच्याबरोबर चर्चा करायला हवी होती. आम्ही 4 पत्र दिलेले आहेत, कमिशनरांना दिलं आहे, त्यांनाही दिलेलं आहे. त्यांनी महायुतीमधल्याच घटक पक्षामध्ये असणाऱ्या लोकांच्या बरोबर चर्चा करत मार्ग काढायला हवा होता. पण माहिती नाही, आपल्याकडे म्हणतात ना, नवीनच त्या पदावर आले आहेत, त्यामुळे त्यांनी कायद्याचा, लोकशाहीचा फारसा आणि महायुती धर्माचा फारसा विचार न करता स्वतःच एक राबडीहूड नेतृत्व दाखवण्याचा प्रयत्न केला असेल. मी त्या दिवशीही सांगितलं होतं मागच्या पत्रकार परिषदेमध्येही की ते खरंच अतिक्रमणच आहे. त्यांनी जो माझ्यावर आरोप केला आहे की दम असेल तर काढून दाखवा, तर हे दम दाखवायचं किंवा काहीही हे करून दाखवायचं काही हे नाहीये. ते म्हणजे जे रूल आहे आणि ते जे आपण कागदपत्र म्हणतात की ते अतिक्रमण आहे ते निघणारच आहे. याच्यामध्ये दम वगैरेचं काहीच नाहीये. जे नियम असतात नियमानुसार आहे ते, त्यामुळे ते निघेलच.
माजी मंत्री बच्चू कडू यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. अचलपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय. अचलपूरचे भाजपा आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावरती झालेला होता. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेमध्ये अखेर वराह पालनाचा समावेश करण्यात आलाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी वराह पालनाचा ग्रामीण पशुधन योजनेमध्ये समावेश करण्याची मागणी ही केलेली होती आणि त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय. वराह खरेदीसाठी सरकारच्या वतीनं 50 ते 75% अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कुक्कुटपालन आणि मेंढी पालनाप्रमाणे वराह पालनासाठी देखील 4% व्याज सवलत मिळणार आहे. राज्यातील युवकांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलाय. यूपीएससीच्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवरती आता एमपीएससी निपुण सेतू योजना ही सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांना एकदाच परीक्षा देऊन विविध नोकऱ्यांसाठी संधी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी 53 संवर्गासाठी परीक्षा घेतली जात होती, मात्र आता ती संख्या ही 103 वरती नेण्यात आली आहे. एका विभागासाठी दिलेल्या परीक्षेच्या वेटिंग लिस्टचा उपयोग हा इतर विभागांमध्ये देखील होणार असून खासगी कंपन्यांना देखील या प्रक्रियेमधून भरती करता येणार आहे. मुंबईकर प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यामध्ये एक अनोखी लोकल सामील करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पहिल्यांदाच नॉन एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेली ट्रेन ही दाखल झाली आहे. सध्या ही लोकल प्रायोगिक तत्वावरती मध्य रेल्वेच्या मार्गावरती चालवली जाण्याची शक्यता आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यामध्ये अशा पद्धतीच्या आणखी ट्रेन्सचा समावेश करण्यात येईल. मुंब्रा स्थानकानजीकच्या वळणावरती 2 लोकल्सच्या झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर धावत्या लोकलमधून प्रवासी पडून होणारे अपघात हे रोखण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वयंचलित दरवाजाच्या लोकलची घोषणा केली होती आणि त्यानुसार स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल चेन्नईच्या ICF मध्ये बनवण्यात आलेली आहे. बंधू अशोक खरात याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. खरातला 3ऱ्या गुन्ह्यातून 4थ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलंय. महिला अत्याचार प्रकरणामध्ये 4थ्या गुन्ह्याचा तपास पोलिसांना करायचा असल्यामुळे खरातला किती दिवस पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असेल. बंधू अशोक खरातच्या अडचणी दिवसेंदिवस अधिक वाढत चालल्या आहेत. एसआयटीच्या फेऱ्यामध्ये अडकलेल्या खरात भोवती आता ईडीनं देखील फास आवळलाय. ईडीनं तब्बल 12 तास चौकशी केली आहे. खरातच्या 11 मालमत्तांवरती ईडीनं आतापर्यंत छापेमारी केली. नाशिक, पुणे, शिर्डीमध्ये ईडीनं छापे टाकलेत. नाशिकमध्ये सर्वाधिक म्हणजे 5 ठिकाणी छापेमारी सुरू आहे, तर पुणे आणि शिर्डीमध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी कारवाई करण्यात येते. संशयास्पद व्यवहारांची माहिती मिळाल्यानंतर ईडीनं थेट छापेमारीचा निर्णय घेतलाय. तर अशोक खरात पतसंस्थेतील साधारण 100 खात्यांचं नॉमिनी असल्याचं उघड झालंय. या खात्यांमधून 60 कोटी रुपयांहून अधिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. व्यवस्थापक मिलिंद बनकर याची देखील कसून चौकशी करण्यात आली आहे. बंधू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेच्या कार्यालयाची ईडीनं झाडाझडती घेतली. यावेळी ईडीच्या पथकानं महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. तब्बल 13 तासांहून अधिक काळ ईडी चौकशी करत होती. मिरगाव इथल्या शिवनिका संस्थान कार्यालयामध्ये आणि जगदंबा पतसंस्थेमध्ये देखील ईडीच्या पथकानं चौकशी केली. दरम्यान मंदिरातील पुजारी आणि कर्मचारी यांचे देखील ईडीकडून चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर बोंदू खरातला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर आणि त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी करण्यात आली आहे. समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय. स्वतः प्रतिभा यांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत आणि या खात्यांवरून 2 कोटींवरच्या आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवण्यात आलाय. जे खातं आहे ते बनावट आहे. आपल्या तिथे सह्या नाही आहेत. 1ही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये. अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही. जे खातं आहे ते बनावट आहे. आपल्या तिथे सह्या नाही आहेत. 1ही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये. अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही. त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो. आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही. सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला. त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे. फोन नंबरसुद्धा त्याचा आहे. हे सर्व सिद्ध झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले. सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खात्रीजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत. पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि तपासामध्ये मदत करतील.
तर प्रतिभा साखणकर यांच्या चौकशीवरून विरोधकांनी प्रतिक्रिया दिली आहे. सिलेक्टिव्ह कारवाई सुरू असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. तर प्रशासकीय अधिकाऱ्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. नाशिकमधला खरातचा बंगला ही पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवरती आलाय. ईडीनं खरातचा बंगला तृप्तावालाची तब्बल 14 दिवस झाडाझडती केली. तर ईडीच्या 7 अधिकाऱ्यांच्या पथकानं बंगल्याचा तपास केला. तसंच खरातची आलिशान गाडी देखील जप्त करण्यात आली आहे. खरातशी संबंधित 100 पेक्षा अधिक जंगम आणि स्थावर मालमत्तांच्या खरेदी विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी ईडीकडून करण्यात येते. या तपासामधून आर्थिक गैरव्यवहार, मालमत्ता व्यवहारांचा स्रोत आणि संभाव्य मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न हा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.